हॅलो, हा मसवेकर, मी आदित्य बोलतोय. काही कळलं का? आणखी काही इन्फॉर्मेशन देणार मी आता. मला जे काय माहित होतं ते मी आधीच सांगितलंय तुम्हाला. हो हो, तो मार्केट रोडच्या आधी जो सिग्नल आहे ना, करेक्ट तोच. प्लीज बघा ना जरा. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बोलवाल तेव्हा येईन मी. ओके ठीक आहे, चालेल. उद्या सकाळी ऑफिसला जायच्या आधी. ओके ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय. मेघना, जरा चहा टाक ना, मी फ्रेश होऊन येतो. दादा, हा त्यातून बाहेरच पडत नाहीये. सगळ्यांनी बोलून झालाय. झपाटल्यासारखा झालाय तो. मलाही जरा ऑडच वाटतंय. मेघना, मला वाटतं आदित्य कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर शोधतोय आणि त्याला ते सापडत नाहीये. डोंट वरी. आपण विजयाच्या बाबतीत जे केलं ना, तेच आदित्यच्या बाबतीत करायचं. सध्या त्याची दुखरी नसे मंग्या. आपण तिथे हातच लावायचा नाही. हा, आता त्यांनी स्वतःहून काही विषय काढला तर त्याला वाईट वाटणार नाही इतकं मोघम बोलायचं, पण विषय वाढवायचा नाही. त्याच्या मनात काहीतरी चालू आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीचा राग आहे. तो एकदा बाहेर पडू दे, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. दादा, ही बेचैनी कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चालली हो. डोंट वरी, होईल सगळं व्यवस्थित. मेघना, तो बाहेर आला ना की मी त्याला गणपतीच्या डेकोरेशन मध्ये गुंतवतो. काय आहे, मन दुसरीकडे वळवलं की जरा बरं वाटेल, त्याला प्रसन्न वाटेल. आणि आता गणपती बाप्पा येतोच आहे, सगळं व्यवस्थित होईल. हा, पण तू फक्त थोडे पेशन्स ठेव म्हणजे झालं. हो. काय होणार हो आता बाबाजी? कसं होणार? अहो, नका हो टेन्शन घेऊ तेवढं. तुमचा चेहरा पाहूनच मला कसं तरी होतंय. अहो, मला भीती वाटते हो, घाबरलोय मी. आणि माझं सोडा, तुम्ही बोललात का हो मेघनांशी? हो, बोलले मी तिच्याशी, केला होता मी फोन. मग त्यामुळेच म्हणते टेन्शन घेऊ नका. आपल्याला जे काही कळलंय ना, ते सगळं खरं आहे. बघा, जावई बापू त्या मुलाच्या विचारांनी पछाडलेले आहेत. होय ना? बघा, हे बघा, ते सगळं खरं असलं ना तरी मेघना मला म्हणाली बाळाचं मनावर घेतलंय त्यांनी. आणि एकदा का बाळ आला ना की सगळं सुरळीत होईल. बघा, जावई बापू ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातील. तोपर्यंत मात्र आपण धीर धरायला हवा. त्यांना काय करायचे ते करू द्या हो. असं होतं हो कधी कधी. एखाद्याचं दुःख ना मनात खोलवर रुतून बसतं. हळूहळूच जाईल ते. आपण एकदम उपटण्याचा प्रयत्न केला ना तर मग सगळीच गडबड होईल. ते करतायत ते वाईट नाहीये, फक्त आपल्याला झेपणार नाहीये एवढंच. आपण आता धीरानेच घ्यायला हवं सगळं. दुसरं काय करू शकतो आपण माधवी? धीरानेच घ्यायला हवं. बघूया धीराने घेऊन काय होतंय.